सिनेट निवडणुकीमध्ये आतापर्यंतच्या निकालात युवा सेना आघाडीवर दिसतेय। सिनेट निवडणुकीमध्ये आतापर्यंत युवा सेनेचे 3 उमेदवार विजयी झालेले आहेत। यामध्ये शीतल देवरुखकर 5498 मतांनी विजयी झालेले आहेत। धनराज कोहचाडे 5247 मतांनी विजयी, तर मयूर पांचाळ 5350 मतांनी विजयी झालेले आहेत। सिनेट निवडणुकीमध्ये युवा सेनेचे धनराज कोहचाडे हे विजयी झाल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। तुर्तास 10 पैकी 3 जागेवर युवा सेनेनं विजय मिळवला असल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान आतापर्यंत किती उमेदवार विजयी झालेत समजून घेऊया। 5498 मतांनी शीतल देवरुखकर विजयी झालेले आहेत। 5247 मतांनी धनराज कोहचाडे हे विजयी झालेले आहेत, तर 5350 मतांनी मयूर पांचाळ विजयी झाले। प्रचंड आनंद झालेला आहे। आपण जर बघितलं असेल तर ही निवडणूक होऊ नये म्हणून कोणी कोणी स्पीड ब्रेकर लावला हे मला नवीन सांगण्याची गरज नाहीये, पण या सगळ्या स्पीड ब्रेकरला ओलांडत आम्ही आमचा विजय निश्चित केलेला आहे। युवा सेना प्रमुख सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरुणजी सरदेसाई यांच्या पुढाकाराने आम्ही सर्व 5 जे खालच्या गटातले राखीव गटातले जे उमेदवार आहोत ते जिंकून आलेले आहेत। सिनेट निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि आपण पाहतोय की युवा सेनेचे 5 उमेदवार हे आघाडीवरती आहेत। त्यातील 2 उमेदवार जे आहेत त्यांचा विजय जो आहे निश्चित आहे। सध्या एक उमेदवार ज्या महिला प्रवर्गातून होत्या त्या स्नेहा गवळी आहेत। ताई, काय सांगाल, पहिली प्रतिक्रिया काय असेल? तुमचा विजयी झालेला आहे, खूप आनंद होत आहे, कारण युवा सेनेचे आतापर्यंत आपण 2दा जिंकून आलेलो आहे, तर यावेळेला सुद्धा युवा सेनेचा 10 on 10 असणार आहे। गव्हर्नमेंटने खूप प्रयत्न केला इलेक्शन होऊ नये म्हणून। अगदी इलेक्शनच्या आदल्या दिवशीपासून त्यांनी स्टे आणण्याचा प्रयत्न केला होता। अगदी काल रिझल्ट लागू नये यासाठी सुद्धा प्रयत्न केले, पण कोर्टाने आपल्या बाजूने निकाल दिल्यामुळे आज इलेक्शन सुद्धा झालंय, निकाल सुद्धा लागलेले आहे आणि युवा सेना विन झालेली आहे। देवरुखकर ताई देखील ह्या आघाडीवरती आहेत, त्यांचा देखील विजयी निश्चितच आहे, त्यामुळे झालेलाच आहे त्यांचा पण। की सर, आपण पाहू शकतो की युवा सेनेच्या 5 उमेदवार जे आहेत ते आघाडीवरती असतील। एकूणच आपण पाहतोय की आणखीन प्रवर्गातील महिला प्रवर्गातील दोन्ही युवा सेनेच्या महिला ज्या आहेत या निवडून आलेल्या आहेत, त्यामुळे एकूणच निकाल पुढील काय लागतो याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। व्हिडिओ सुनील वर्मासह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।